दिल्लीत घडलेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या नंतर जे राजकारण तापलंय त्यातून काही सवाल निर्माण झालेले आहेत। ज्या प्रकारची चिडचिड जळफळाट सुरू आहे त्यानंतर काही सवाल निर्माण झालेले आहेत। हे सवाल कुठले आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। शिंदेंचं कौतुक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिवारी लागलंय का आणि म्हणून हा इतका रागराग सुरू आहे का, हा सगळा त्रागा सुरू आहे का? सवाल आज चर्चेला आपल्याला आणायचा आहे। शिंदेंच्या लोकप्रियतेनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष अस्वस्थ आहे का आणि ते उद्धव ठाकरेंपेक्षा बेटर आहेत अशा प्रकारचा मेसेज गेला आणि मग ते आपल्यासाठी अडचणीचं ठरेल ही भीती आहे का, की अस्वस्थता आहे का? पवारांचं शिंदेंवरचं प्रेम आहे की प्रॅक्टिकल पॉलिटिक्स आहे? कारण पवारांनी शिंदेंच्या प्रेमाखातर 4 शब्द वापरलेत की त्यांचं प्रॅक्टिकल पॉलिटिक्स आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। ठाकरे पवारांबद्दल पॉझिटिव्ह आहेत की शिंदेंचा द्वेष आहे, शिंदेंचा राग आहे त्यांच्या मनात? सवाल आज चर्चेला आणायचा आहे। ठाकरेंकडून पवारांचं राजकारण ओळखण्यात चूक झाली आहे का? पवारांचं राजकारण सहसा भल्या भल्यांना कळत नाही, मग ही गुगली त्यांना कळली नाहीये का? तर हे सगळे प्रश्न आज आपल्याला चर्चेला आणायचे आहेत आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्या सोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते, ते ओबीसी सेलचे अध्यक्ष सुद्धा आहेत, राजापूरकरजी। राजजी, स्वागत आहे तुमचं। या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी राजकीय विश्लेषक उदय तानपाठक आपल्या सोबत आहेत। त्या सगळ्या गुगलीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरणजी, तुमचंही स्वागत आहे। आणि सुषमा अंधारे असणार आहेत आपल्या सोबत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या, आणि त्या सुद्धा त्यांची भूमिका मांडणार आहेत। पण मी या चर्चेची सुरुवात खरं तर सुषमाताईंपासून करणार होतो, त्या अजून आल्या नाहीत, आल्यानंतर त्यांच्याकडून उत्तर घेऊ। पण सुरुवात आता मी किरण पावसकर यांच्याकडून करतोय। किरणजी, आता तुम्हाला गुदगुल्या होणं स्वाभाविक आहे, तुमचं कौतुक झालंय, तुम्हाला पुरस्कार मिळालाय, तुमचं अभिनंदन, सगळं। पण तुमच्या म्हणजे तुमचा त्याला काय म्हणूया, राजकीय विरोधक, प्रतिस्पर्धी काय म्हणायचं ते म्हणा, त्यांची जी आज काही चिडचिड झालेली आहे ते हे व्हॅलेंटाईन म्हणा, तुमचं प्रेम आहे, काय म्हणायचं ते म्हणा, पण आज हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला पहिली प्रतिक्रिया तुमची काय होती? माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? साहजिक आहे, पहिली प्रतिक्रिया माझी हीच असेल। जे काही शब्द वापरलेत संजय राऊत यांनी, जे काही शब्द वापरलेत, तुम्हाला जे बोलायचे ते बोला राजकीय, पण साहित्यिकांना दलाल म्हणणं, ज्या व्यासपीठावर महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, जे अनुभवाने, वयाने, शिक्षणाने उद्धव ठाकरेंपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत, आणि तेही व्यासपीठावर असताना त्यांना असे शब्द वापरायचे, म्हणजे ही शब्दावली व्हायला, तर ह्याचा मी पहिलं महाराष्ट्राच्या जनतेतर्फे याचा निषेध करतोय। आपण सगळे 10 वाजता जाता त्यांच्यासमोर ती कॅमेरा घेऊन उभे राहताना हे अगदी स्पष्ट सांगेन, आजचा झालेला साहित्यिकांचा अपमान हा फक्त शिंदे साहेबांविषयी ते बोललेले नाही आहेत। तुम्ही जे काय बोलतात ना, हे सगळं त्यांना आम्ही निषेध करण्यापेक्षा मीडियाने पण निषेध करायला पाहिजे अशी घटना घडलेली आहे। कारण जे समाजाला घडवणारं, साहित्यिकामध्ये आपण पुष्कळ साहित्यिकांच्या बाबत, वाचनालयांच्या बाबत, लेखकांच्या बाबत आदराने बोलतो, आणि हा दलालांचा कार्यक्रम म्हणून जर म्हणत असतील त्याला नुसतं निषेध करून चालणार नाही। राहिली गोष्ट पवार साहेबांविषयी, पवार साहेबांना आम्ही सर्व युनिव्हर्सिटी म्हणून ओळखतो, कारण शेतीविषयी असो, क्रीडाविषयी असो, राजकारणाविषयी असो, कुठच्याही विषयावर ते व्यवस्थित चांगलं बोलू शकतात, सांगू शकतात, म्हणून त्यांचा आपण अनुभव किंवा त्यांची ज्येष्ठता मानतो। त्यांच्याविषयी तुम्हाला आदर नसेल, आता शिंदे साहेबांविषयी त्यांना पोटसूळ आहे हे पुऱ्या देशाला माहिती आहे, फक्त राज्याला नाही। आणि तो पोटसूळ फक्त एकच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना जे काही करता आलं नाही, जे मला एक सुचलं नाही, तो बाळासाहेबांचा एक शिवसैनिकाने 2.5 वर्षामध्ये अशा योजना आणल्या की लोक त्यांना डोक्यावर घ्यायला लागली। तुम्ही विचार करा, ज्येष्ठांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, बहिणींसाठी असेल,
अशा अनेक योजना त्यांनी आणल्या आणि तेव्हाही तिजोरीत खडखडाट होताच, तरी पण त्या योजना राबवल्या. ह्यांना पोटसूळ एकच आहे की आम्ही जे करू शकलो ना, तर ह्यांना कुठनं सुचलं, यांनी कसं केलं, यांची लोकप्रियता कशी झाली. पोटसूळ हा तिकडे आहे. आणि मी एकच प्रश्न आहे आजच्या कार्यक्रमानंतर सांगेन, आपण जे म्हणता ना, का लोक सोडून ह्यांना गेली, का गेली, किती येणार आहेत, मग टायगर ऑपरेशन काय, आपण पुष्कळ पत्रकार विचारता. तुम्हाला आज ह्याचं उत्तर मिळालं की ह्यांना लोक का सोडून जातात, याचं उत्तर एक आहे. बरं, राष्ट्रवादी पण तुम्हाला दिसेल थोड्या वेळाने पवार साहेब पण सांगतील, बाबा जा, तुझ्या पाया पडतो, येऊ नकोस, ते माझ्या बंगल्यावर पण येऊ नकोस. कारण मानसिकता ही आजारी आहे, ही सिक मानसिकता आहे. आणि आम्ही अगोदर म्हणायचो की मानसोपचार ह्यांच्यावर झाले पाहिजे राऊतांबरोबर, पण फक्त राऊतांबरोबर करून नाही चालणार. तुम्हाला त्यांचा जो ग्रुप आहे ना, त्या सगळ्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये चांगल्या ठेवून त्यांना तुमच्यावर उपचार त्यांना करावे लागतील, तरच लोक थोडी महाराष्ट्रातली सुखी होतील. त्यांची बाजू मांडायला सुषमा अंधारे येतील थोड्या वेळात. आपण शब्द हा 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 यायलाच पाहिजे त्या, कारण त्या पण त्याच्यातल्याच एक आहेत. त्यांच्यासाठी पण एक बाजूला एक कॉट ठेवायलाच पाहिजे, त्यांच्यावर पण उपचार झाले पाहिजेत. ठीक आहे, त्या आल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर बोलू. आता प्रकार त्याच्यामध्ये एक स्पष्ट शब्दात आहे. अपमान करण्यासाठी स्पोर्ट्समनच्या बाबत गेलात, अपमान करायचा, साहित्यिकांच्या बाबत अपमान करायचा. यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे, मला काय मिळेल ह्या सगळ्यातनं, राजकारणातनं, हे एकच बघितलं जातंय. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये राजापूरकरजींना विचारायचं आहे, जेव्हा म्हणजे अगदी प्रामाणिक उत्तर मला हवं आहे तुमच्याकडून, जेव्हा तुम्ही असं एखाद्या चर्चेला जाता, टीव्हीवर बातमी बघता, तेव्हा तुम्ही साहेबांना फोन करता, साहेब ही कुठली गुगली होती, तुम्हाला कुणाकुणाची विकेट काढायची होती आणि तुम्ही काय करायचं होतं, मग आम्ही काय जाऊन भूमिका मांडावी, असं काही शरद पवारांशी तुम्ही सल्लामसलत करता की त्याचा अंदाज बांधत तुम्ही येता, काय करता? कारण सगळ्या महाराष्ट्राला बुचकळ्या टाकतात पवार साहेब, तुमचं किती गोंधळ उडतो का कधी? असं आहे की पक्षामध्ये ज्यावेळेला मी ज्यावेळेला पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली गेल्या 18 वर्षापासून, तर मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करतोय याचं मला ध्यान आहे आणि भान आहे. सगळ्यात अगोदर म्हणजे पहिलं प्राथमिकता. त्यामुळे आम्हाला कुठेतरी उठलं सुटलं, काहीतरी सकाळी आपलं टीव्हीवरती आलं, काहीतरी बडबड केलं आणि आपलं निघालं, असं आमच्याकडे होत नाही करून. ह्या गोष्टी लक्षात घेत असताना पवार साहेबांनी नेहमी जे आहे ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलं. पवार साहेबांनी नेहमी सांगितलं, आम्हाला सुरुवातीपासून सांगितलं गेलं की साहेबांच्या राजकारणामध्ये, साहेबांच्या या राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनामध्ये मूळ धोरण जे आहे ते आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. शिवसेनेचं आहे म्हणजे मी पहिल्यांदा राष्ट्रवादीबद्दल ऐकलं. बरं, ठीक आहे. त्यामुळे 80% समाजकारणामध्ये हा जो भाग होता, म्हणजे आज ज्या ठिकाणी म्हणजे काल जो प्रकार घडला त्या ठिकाणी जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो सरहद फाउंडेशनचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी पवार साहेब हे त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते तो सत्कार होणार होता. याच्या अगोदर देखील तुम्ही पाहिलं असेल की 10-15 दिवसापूर्वी, एक साधारणतः जवळजवळ महिन्यापूर्वी MCA या क्रिकेट मैदानाचे साधारणतः 50 ते 75 वर्ष काही पूर्ण झाली होती. त्यावेळेला देखील पवार साहेबांनी त्या ठिकाणी बोलवलं होतं. दिग्गज खेळाडू होते, गावस्कर होते, सगळ्यांचा त्या ठिकाणी सत्कार होतो, तो आदरणीय पवार साहेबांनी देखील. पवार साहेब ही अशी एक व्यक्तिमत्व आहे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये की त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण राजकारण म्हणजे गेल्या काही एक वर्षात राजकारण त्यांनी पोहून पिले. त्याला प्रत्येक कानाकोपरा त्यांना व्यवस्थितपणे माहिती आहे. त्यामुळे अशा वेळेला त्या ठिकाणी ज्या वेळेला या महाराष्ट्रामधल्या अशा एका व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा होता, ज्या व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेकडे नेलं, वास्तविकता आहे म्हणजे त्या ठिकाणी पंजाबमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन याची जर निर्मिती करण्याची त्या ठिकाणी जर एक धाडस दाखवलं असेल तर मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्राला खरोखरच ती एक अभिमानास्पद गोष्ट आहे. मग अशा गोष्टीसाठी जर सत्कार करत असेल, तुमच्या मित्रांना आवडलं नाहीये, बघा कुठल्या भाषेत तुम्हाला सुनावताय. तुमच्या मित्रांना अजिबात आवडले नाहीये. आता अशी बातमी आहे की सुप्रिया सुळेंपर्यंत सुद्धा हा निरोप पोहोचवलेला आम्हाला पसंत नाहीये, आवडले नाहीये. मी सांगतो ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय, अगदी थेट नावच घेतो ना, संजय राऊतांबद्दल आपण बोलतोय. असं आहे की संजय राऊतांच्या बाबतीमध्ये बोलत मला असं वाटतं की एक वटवाघाप्रमाणे जे वटवाघूळ जे असतं, म्हणजे ते तुम्ही पाहिलं असेल की रात्री फटफट 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 करतं, इकडे तिकडे इकडे तिकडे वेगाने फटफट फटफट करतं आणि सकाळ झालं की असं उलटवून लटकतं. अशा प्रकारे संजय राऊतांची भूमिका. संजय राऊतांकडनं तुम्ही जर पाहाल तर त्या ठिकाणी एक वैचारिक राजकारण या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ते कधी दिसणार नाही. फक्त आणि फक्त जे आहे ते एका दुसऱ्याचे टोले लागवायचे, टीका करायच्या, एका दुसऱ्याला घालून पाडून बोलायचं, नको नको शब्द टीका करायचे, याच्या पलीकडे निकलीकडे. आणि आज त्यांनी मला असं वाटतं की त्या ठिकाणी त्यांनी एक सीमाच गाठलेली आहे की त्यांनी दलाल म्हटलेलं आहे. साहित्यिकांना दलाल म्हणणं म्हणजे हा फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा नाही, अखंड देशाचा अपमान आहे, अखंड साहित्य वर्गाचा अपमान आहे की त्यांनी साहित्यिकांना दलाल म्हटलेलं आहे करून. त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांचं डोकं ठिकाणावर नाहीये. त्यांना मला असं वाटतं की खरोखरच मेंटल हॉस्पिटलला त्यांना पाठवण्याची गरज आलेली आहे करून. हा लक्षात घेण्याचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट
की जर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार त्या ठिकाणी होत असेल तर महाराष्ट्रामध्ये एखाद्या महाराष्ट्रातल्या व्यक्तीचा सत्कार दिल्लीमध्ये होत आहे तर याचं सर्वांनी मिळून त्या ठिकाणी कौतुकच केलं पाहिजे. त्याचं त्या ठिकाणी टीका टिप्पणी करणं की त्याची टीका करणं हे मला असं वाटतं योग्य वाटत नाही. बरं, ठीक आहे. मला उदय तानपाटक सरांकडे जायचं आहे. सर, शिवसेनेचं, शरद पवार साहेबांचं सगळ्यांचं राजकारण तुम्ही गेली अनेक दशकं पाहताय. खरं तर आजच्या राजकीय पार्श्वभूमीवरती ह्या दोन नेत्यांचं दिल्लीत येणं, एक जण पुरस्कार देतोय, एक जण घेतोय, आणि त्याच्यानंतर एकमेकांबद्दल जे कोड कौतुक झालेलं आहे, पॉलिटिकल सिनारिओमध्ये आज हे जे घडलं तो योगायोग आहे की पूरक राजकारण आहे की नेमकं काय आहे, याचं विश्लेषण आपण कसं करावं? असं आहे, तू मगाशी व्हॅलेंटाईन वीकचा उल्लेख केला. व्हॅलेंटाईन वीकचा जो आजचा दिवस जो आहे तो कालचा जो दिवस होता तो मला रोज डे काहीतरी होता, आणि आजचा दिवस हग डे आहे. म्हणजे मिठ्या मारण्याचा दिवस आहे. हे मिठ्या मारण्याच्या वर्षी जे काही करतायत सध्या तर ते चित्र चाललेलं आहे. पण आत्ताचं राजकारण पाहता ज्या पद्धतीने नंतर पवार आणि शिंदे एका व्यासपीठावर आल्यानंतर ज्या त्याचे पडसाद उमटलेले आहेत ते मला वाटतं चुकीचे आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे हे पवारांबरोबर बसायचे ना, पवारांनी शिवसेना फोडले त्यांच्यावर आरोप होता ना, त्यांच्यावर तुम्ही चालता ना ते. आणि तुम्ही स्वतः पवारांनी शिवसेना फोडली असा आरोप अनेकदा शिवसेनेने केलेला आहे. दोनदा फोडली, एकदा नाही दोनदा फोडलेली आहे. आणि असे शरद पवार हे बाळासाहेबांचे अभिन्न मित्र होते ना, त्यामुळे राजकीय संस्कृती त्यांनी जपलेली आहे, दोघांनी जपलेली आहे. तर कालचा जो कार्यक्रम होता राजकारणाचा कार्यक्रम नव्हता, दोघे एकत्र आले होते. आणि पवार हे अतिशय कल्चरल राजकारणी आहेत, ते अनुभवी राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी शिंदेचं कौतुक करणं, तर मला सांगा ते एका व्यासपीठावर आलं ते काय शिवाय घालणार एकमेकाला? नाही घालणार ना, ते कौतुक करणार त्यांचं. ते त्यांनी केलं आणि ते योग्य होतं ना कौतुक. ते त्याच्यानंतर ज्या अगदी सर औचित्याला धरून होतं, त्यांनी औचित्य भंग केला नाही. पण पवारांचं राजकारण एकदम सरळ बॉल टाकला आणि सरळ गेला असं तर राजकारण नाहीये. म्हणजे इतकं नाही ना, अजिबातच नाही. हा, बरोबर आहे. त्यामुळे पवारांच्या ह्या चेंडूचा आपण सरळच अर्थ काढावा असं आहे काय का? कारण तिथंच एकनाथ शिंदे म्हणाले की ते गुगली बॉलर आहेत. आता गुगली बॉलर गुगली टाकणार, आता तो कुठला बॉल आहे, आपण या बॉलकडे कसं पाहायचं? कारण सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीसं अंतर आपल्याला दिसतंय समजा. त्यावेळी शरद पवार त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करतायत का? तिथं काही संधी शोधतायत का? असं विश्लेषण केलं तर चुकीचं ठरेल का? नाही, अजिबात ठरणार नाही. कारण पवारांचा नुसता गुगली नाही, तो दुसरा पण आहे. दुसरा नावाचा जो चेंडू असतो तसा तो चेंडू आहे. आणि दुसरं काय झालंय की आता हे दोघंही म्हणजे एकनाथ शिंदेना भाजप आणि भाजपला एकनाथ शिंदे हे दोघेही पूरक राहिलेले नाही असं दिसतंय एकूण दोघांच्या वागण्यातून. आणि अशा परिस्थितीमध्ये दोघंही नवीन मित्र शोधणं ह्याचं कुठे चाचपडत असतील सुद्धा. म्हणजे एकनाथ शिंदेनी आता पवारांच्या बरोबर जो स्टेज शेअर केलं ते काही म्हणजे नुसतं आपण राजकारण म्हणून चालणार नाही, तसं ते योगायोग पण म्हणून चालणार नाही. पण दोघांनी पवारांनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेचं कौतुक केलेलं आहे, ते शरद पवारांचं आजवरचं राजकारण पाहिलं तर त्यांनी असं करणं याच्या मागे लोक अर्थ शोधतात. नक्कीच अर्थ शोधतील. पण आता सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, महाराष्ट्राला खरं तर आज खूप प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत. तुम्ही येण्याच्या आधी आम्ही इथं खूप वेगवेगळे उल्लेख केले. व्हॅलेंटाईन डेची चर्चा सुरू असताना काल प्रॉमिस डे होता आणि प्रॉमिस डेच्या दिवशी प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या मनात, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात अशी भावना आली का की पवारसाहेबांनी आपल्यासोबतचं प्रॉमिस तोडलं? असं काही ऐन व्हॅलेंटाईनच्या समोर ही ब्रेकअपची चर्चा का सुरू झाली आहे, पॉलिटिकल ब्रेकअपची? काय सांगाल, काय एवढा राग आलाय तुम्हाला? नाही, अजिबात ब्रेकअपची वगैरे चर्चा नाही. उलट मला असं वाटतं की व्हॅलेंटाईन जसा जवळ येतो तसे लटके रुसवे फुगवे वाढत राहतात आणि त्या लटक्या रुसव्या फुगव्यांमध्ये प्रेम दडलेलं असतं. हे कृपया आपण समजून घ्या. एकतर पवार साहेबांचा जेवढा राजकीय अनुभव आहे तेवढं माझं वय नाहीये, मी लहान माणूस आहे. आणि पवार साहेबांची प्रत्येक मूव ही कमालीची अनप्रेडिक्टेबल असते, ती अनाकलनीय असते. कदाचित ती आदरणीय प्रतिभा काकींनाही समजत नसेल, ती इतकी अनाकलनीय असते. आता अजून एक मुद्दा आपण समजून घेऊया की जिथे प्रचंड प्रेम असतं ना तिथेच भांडण आणि राग सुद्धा असतो. नेते राऊत साहेब यांनी मनापासून प्रेम केलंय, शिवसेनेने मनापासून पवार साहेबांवर प्रेम केलंय. त्यामुळे आम्ही प्रेम केलंय तर आम्हाला भांडायचा सुद्धा अधिकार मिळतो, आम्हाला आमची नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार मिळतो, हे लक्षात घ्या. आता आम्ही भांडलोय म्हणजे मग लगेचच ब्रेकअप वगैरे झालंय, भांडाभांडी फायटिंग,
तर मी मागेही आपल्याच चॅनलवर म्हटलं होतं की कल हमारे घर की दीवार क्या गिर गई, लोगों ने आने जाने का रास्ता बना लिया, तो कृपया वो रास्ता मत बनाइए. कारण लक्षात घ्या की जेव्हा पालघरचं पालकमंत्री पद असताना गणेश नाईकांकडे, गणेश नाईक ठाण्यामध्ये येऊन जनता दरबार घ्यायचा प्रयत्न करतात. इकडे पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये झुंपलेली असते. गडचिरोलीचं पालकमंत्री पद शिंदे साहेबांचं काढून घेतलं जातं. शिंदे साहेबांच्या पक्षाला गृह खातं, महसूल खातं किंवा सहकार यापैकी कुठलंच महत्वाचं खातं मिळत नाही. अगदी त्याच वेळेला आपत्ती निवारण मध्ये त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळते. असं सगळं असताना सुद्धा शिंदे एक मिनिट असं सगळं असताना सुद्धा शिंदे साहेबांचा पक्ष हा महायुतीतनं बाहेर पडायची भाषा करत नाही. कारण त्यांचं अंडरस्टँडिंग असतं ते. तसंच आमचं महाविकास आघाडीमध्ये एक अंडरस्टँडिंग आहे. निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांनी आज तिथे जाणं याने आम्हाला थोडं वाईट वाटलंय का? तर हो, आम्हाला वाईट वाटले. पण आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही ते मनात कुठेतरी कपटीपणाने धरून ठेवलेलं नाही. आम्ही निष्कपट माणसं आहोत. आम्हाला वाईट वाटलं, आम्ही ते बोलून दाखवलं. पण आम्ही बोलून दाखवलं ही चहाच्या पिल्यातली वादळं आहेत. व्हॅलेंटाईनच्या आधीचे एक प्रश्न ताई, तुमचं प्रेम आहे, तुमच्या दोन पक्षातलं प्रेम आहे, याच्याबद्दल दुमत नाही. पण मुद्दा हा आहे की आज जो त्रागा झाला ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं पवारांवरचं पॉझिटिव्हनेस आहे की शिंदेंवरचा राग आहे, द्वेष आहे? आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी होती विचारा की याच्यामध्ये वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण दलाल म्हणणं एखाद्या साहित्यिकाला किंवा साहित्यिक वर्गाला हे कितपत योग्य आहे हे मित्र विचारतायत. ज्यांच्यावर तुमचा राग आहे. ऐका तुम्ही चारही जण मला प्रश्न विचारू शकता, काहीच हरकत नाही. मी हे समजू शकते की काही वेळा काही शब्द नक्की जास्तीचे जात असतील, नाही असं नाही. परंतु अडचण काय होते माहितीये का या सगळ्यांमध्ये? आमच्या गावाकडे ना एक म्हण आहे दादा, मराठवाड्यात, भांडणात कुणी कुणाला गुळ खोबरं देत नाही. तर भांडणात एखाद शब्द कमी जास्त होतो. मी स्वतः साहित्यिक आहे, मी स्वतः लिहिते, 4 पुस्तकं माझी प्रकाशित आहेत, म्हणजे मग मी काय दलाल झाले का? तर असं नाही. मुद्दा तुम्ही एखादा शब्द असा ओढून ताणून धरणं याला काही अर्थ उरत नाही. मुद्दा एवढाच आहे की आदरणीय पवार साहेब हे आमच्यासाठी परमादरणीय आहेत. पवार साहेबांकडून कित्येक गोष्टी मी स्वतः शिकले, मला त्या माहित आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या प्रचंड जेव्हा आम्हाला आदर आणि प्रेम वाटत असतं तेव्हा त्यांनी आम्हाला अपेक्षित असतं ना की आमच्या नेत्याने, म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं ते परत एकदा रिपीट करते, शिंदेचं कौतुक केलं तुम्हाला राग आला का ताई? शिंदेचं कौतुक करणं हा राग जास्त आहे का पवारांवरचं प्रेम? एक्झॅक्टली तेच सांगते की हमारा वफादार दोस्त हमसे कभी कोई जो बेवफाई कर गया है, उस बेवफा से अगर जाकर हमारा वफादार दोस्त मिलेगा तो दिल तो दुखेगा ना. तो दिल जला क्या, दिल से जो आह निकली है तो वो निकली है, बस निकली है. त्याला काय या शिवसेनेमध्ये ज्यावेळेला पवार साहेबांवरती हा आरोप व्हायचा की पवार साहेबांनी शिवसेना फोडली, त्याच वेळेला बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब बसून एकत्र चहा पण घ्यायचे. अगदी 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 आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते. इव्हन मी तुम्हाला ऐका मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. एका कॉन्क्लेव्ह मध्ये मी आणि शिंदे साहेब भेटलो होतो. आम्ही एकमेकांना नमस्कार केला. शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला मी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. त्यांचं माझं काही, माझे वैचारिक मतभेद असू शकतात, त्यांचं माझं काही भांडण असायचं काहीच कारण नाहीये. किंवा मी अजून हे सांगायला आवडेल मला की आत्ताच अलीकडच्या दिवसामध्ये अध्यक्षपद कायम राहावं यासाठी शिवसेनेचे काही नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले ना. आम्ही त्याच्यावरती काही टीका टिप्पणी नाही केली, आम्ही काहीच बोललो नाही याच्यावरती की आम्हाला काही राग आहे वगैरे, असं काहीच नाही बोललो आम्ही. कुठलं अध्यक्षपद म्हणाला? कुठलं अध्यक्षपद? आता तुमचे शिवसेनेचे काही नेते जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले की नाही भेटले? बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदाबद्दल ते आता 2-3 दिवसापूर्वी जे बातमी आली, आता सांगायचं आम्ही नाही काही बोललो ना. त्यांची जी पहिली भेट होती ती मावळत्या मुख्यमंत्र्याने नव्या मुख्यमंत्र्याला शुभेच्छा देण्यासाठीची नागपूरमधली भेट, त्यांची आणि आदित्यजींची जी भेट झाली. आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत तिथे बीडीडीचं रिडेव्हलपमेंट चालू आहे, त्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भाने झालेली भेट. त्या भेटीमध्ये त्यांच्यासोबत वरळी कार्यक्षेत्र असणारे आमदार सचिन भाऊ आहेर सोबत होते. आपण त्याच्यावर नको जा. तुमची जी सामंजस्याची भूमिका आहे, स्वीकारण्याची तयारी आहे, ती तुमच्या पक्षाची दिसत नाहीये. म्हणूनच मला खरं तर याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनाच विचारायचं आहे. किरणजी, तुमचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेचं कौतुक केलं ते जास्त जिव्हारी लागलेलं आहे. आता राजकारणाच्या पलीकडे हे दोन एकत्र आले
त्याच्याबद्दलचं त्यांचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा प्रश्नच मुळी असा आहे की तुम्हाला शिंदे साहेबांवर काही आरोप प्रत्यारोप करायचे आहेत, त्यांचं झालेलं कौतुक तुम्हाला बिलकुल आवडलेलं नाही, हे अगदी जगजाहीर आहे. तुमचा हा स्वभाव आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे काही करू शकत नाहीत, हे दुनियेला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला नाही देशालाही माहिती आहे. पण पवारसाहेब ज्या व्यासपीठावर आहेत, पवारसाहेबांच्या हस्ते होत असेल, दुसरे माजी केंद्रीय मंत्री तिकडे आहेत, मग तुम्ही कोणाविषयी काय बोलताय एवढं तरी एक भान ठेवा. त्या पवार साहेबांनी तुम्हाला किती वेळा मदत केली आहे याचा विचार करा. जेव्हा गरज लागली की तुम्ही दरवाजावर जाता, आज तुम्ही त्यांच्याविषयी काहीतरी बोलता. आज जशा अंधारे मॅडम म्हणतायत तेवढेच चांगले स्तुती सुमनं त्यांनी जी काय आता पवार साहेबांविषयी म्हटली, बोललेत, ते उद्या सकाळी 10 वाजता त्यांना बोलायला सांगा त्या दुसऱ्यांना की बाबा आज अंधारे मॅडम अशा म्हणाल्या पवार साहेबांविषयी, आणि ते मग ते म्हणायला सांगा. कारण याचा विचार आज जे काही त्यांनी आरोप प्रत्यारोप केले, ठीक आहे, शिंदे साहेबांनी जे काम केलं त्या कामाचा तुम्हाला तिरस्कार आहे. शिंदे साहेबांनी ज्या योजना आणल्या त्या माझ्याकडे काही लोकांनी, मी शिवसेनेत काम केलंय हो, मी 30 वर्ष पदावर राहिलोय, मी शिवसैनिक म्हणून काम केलं आणि बाळासाहेबांबरोबर केलं, मला अभिमान आहे. मला काही माझे मित्र आहेत ते म्हणाले की साहेब ह्या सगळ्या गोष्टी शिंदे साहेबांनी केल्या, आम्हाला कशा नाही सुचल्या. त्यांना पवार साहेबांवर केलेल्या टीकेचं सुद्धा वाईट वाटायला लागलंय. आणलेल्या योजना ह्या त्यांना का सुचल्या नाहीत, मुद्दा तिकडे येतोय. आणि म्हणून आता ह्यांचं लोकप्रियतेच्या शिखरावर असे आहेत शिंदे साहेब, तर त्याचा फायदा त्यांना तिरस्कार वाटणं साहजिक आहे. पण खरंच असं आहे का, एकनाथ शिंदेचा जो धबडगाय कामाचा त्याचं कौतुक झालं, ही खरी मेख आहे का? ताई खरं सांगा. हे नाही, मला ना ऐका, पावसकर बोलले चांगली गोष्ट आहे, पावसकर उत्तम बोलतात, परंतु अडचण अशी आहे, मला ते बोलताना फक्त एकच गोष्ट आठवत होती. आता त्यांना पवार साहेबांवरच्या टीकेबद्दल इतकं वाईट वाटत आहे. अरे पण राष्ट्रवादी आमच्या पक्षावर खूप हावी होतीये किंवा पवारांच्या सोबत जाणं आम्हाला पटत नाहीये असं म्हणून आम्ही बाहेर पडतोय, असं म्हणणारे सुद्धा हेच सगळी लोक होती. याचं काय मला कळलं नाही बा. मी अज्ञानी पामर माणूस आहे, तुम्ही मला समजवा. ठीक आहे, उत्तर देतील. बाळासाहेबांनी एक लक्षात घेण्यासारखं आहे, एक लक्षात घेण्यासारखं आहे, 2 महान नेते महाराष्ट्रासाठी आम्ही मानतो. एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब. या तोडीला आणखीन कोण तिसरं गेलेलं नाहीये महाराष्ट्रात. ज्या वेळी बाळासाहेबांवर पण जे टीका टिप्पणी झाली तेव्हा पण अंधारे मॅडम आम्ही त्याच्यावर आवाज उठवलाय. आपण बाळासाहेबांविषयी काय बोललायत हे शब्द अजून बघा जरा तुम्ही. त्याच्यामुळे आज पवार साहेबांबरोबर तुम्ही 83 वर्षाचे असताना बोलत असाल तर किरण पावसकर बोलणार, मी त्यांच्याबरोबर पण काम केलंय. मी एक ताईंना प्रश्न, तुमच्या नेत्यावर आपण काय टीका करावी, वैचारिक टीका जरूर असावी. नाही, माझा किरणजी, माझा ताईंकडे म्हणणं आहे की वैचारिक टीका जरूर असावी. एवढा राग येतो, एवढा त्यांचा राग अनावर होतो आणि इतकं ते काय बोलतात, नको नको ते बोलतात, तर मला एक सांगा की त्यांच्याच पक्षाचे एक खासदार संजय दिना पाटील हे महाराष्ट्र सदनामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि वर त्यांनी हे पोस्टही टाकलेली आहे आणि ते म्हणाले की आज मी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार कार्यक्रमाला मी महाराष्ट्र सदनाच्या सभागृहामध्ये उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी मी टाळ्या देखील वाजवल्या. म्हणजे एकनाथजी शिंदे यांना पुरस्कार देताना संजय पाटील साहेबांनी टाळ्या वाजवल्या. आता त्यात काही चुकीचं नाहीये, ते त्या ठिकाणी दिलेत खासदार, ते निमंत्रित होते, आमंत्रित होते, त्यांना बोलवलं, ते गेले कार्यक्रमाला. पण मग हे होत असताना ज्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या सर्व नेत्यांना एवढा राग येतो आणि एवढं ते नको नको ते बोलतात, त्यावेळेला त्यांचे खासदार संजय पाटील यांची ते कान उघडणी करणार का, यांच्याबद्दल याच्यावरती काय बोलणार का ते? म्हणजे ठीक आहे, मी विचारतो ताई, कदाचित त्या यादीच बनवत असतील कोण कोण शिंदे समर्थक आपल्यात आहेत. नाही, मला आश्चर्य याचं वाटलं की आधी 2 चॅनलवर मी बोलत होते आणि त्या 2ही चॅनलवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचे जे प्रवक्ते होते ते असं म्हणत होते की सुषमाताई जे बोलतायत ते योग्यच बोलतायत आणि सुषमाताईंच्या मताशी सहमत आहोत, हे आमची घरातली कुरबुर आहे. संजय राव साहेबांनी जे जे काय बोलले ताई तुमच्याबद्दल बिलकुल तुम्ही
पवार साहेबांबद्दल ते कसं ऐकून घेतील? माझं म्हणणं काय की संजय राऊत साहेबांनी जे उद्गार काढले ना त्यावेळेला त्यांनी जे काय बोलले ना त्यात त्यांनी संजय दिना पाटलांची पोस्ट पाहिली नाही. तुम्हाला असं वाटतं असं माझं म्हणणं होतं. नाही, ऐका, एक लक्षात घ्या, भाजपमध्ये माझ्या ओळखीचे अनेक लोक आहेत. पंकजा मुंडेंशी माझा अतिशय चांगला स्नेहसंबंध आहे. किंवा भाजपमध्ये अजून म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, कितीतरी भाजप असे लोक आहेत की ज्या लोकांशी माझे चांगले स्नेहाचे संबंध आहेत. तसे ते शिंदे अर्जुन खोतकरजी असतील, भरत गोगावलेजी असतील. अगदी भरत गोगावलेंच्यासाठी तर पालकमंत्री पदावरून मी स्वतः भूमिका मांडलेली होती की त्यांना पालकमंत्रीपद मिळायला हवं. तर सगळीच माणसं काही लगेच चुकीची, ब्लॅक आणि व्हाईट असं काही नसतं राजे. ब्लॅक आणि व्हाईट मध्ये एक ब्राऊन शेड सुद्धा असते. ती ब्राऊन शेड पण आपण समजून घेतली पाहिजे. इतकी साधी माझी भूमिका आहे. कदाचित माझं आजचं बोलणं बरचसं साहित्यिक वाटत असेल पण त्याला इलाज नाही. साहित्यिक नाही ताई, अगदी ताई साहित्यिक नाही. किरण पावसकरांच्या डोळ्यात पाणी आलंय जेव्हा तुम्ही म्हणालात ना की तुमच्या पालकमंत्री पदासाठी तुम्ही संघर्ष करताय गोगावलेंच्या. मी खरंच बोलले की भरत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळायला हवं आणि भरत गोगावले डिझर्व्हिंग कॅन्डिडेट. इव्हन दो इलेक्शनच्या आधी मी म्हटलं की भरत गोगावले ही सीट काढू शकतात कारण त्यांचा खरंच तेवढा लोकांशी कनेक्ट आहे. हे सुद्धा माझं मांडून झालेलं आहे. चांगल्याला चांगलं म्हणायला काय अडचण आहे. मी चांगल्याला चांगलं म्हणणार. तुमच्याकडे असं झालेलं आहे ना ताई, असं आहे की संजय राऊत साहेबांच्या बाबतीमध्ये ना, लेट मी फिनिश. फक्त याच्यावरून एवढा स्वर्ग गाठू नका की सुषमा अंधारे इतकं बोलल्या म्हणजे सुषमा अंधारे शिंदे गटात जाणार असं कृपया म्हणून नाही. आम्ही असं म्हणू शिंदे ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का, म्हणजे तिथपर्यंत चर्चा नक्की जाऊ शकते. नाही पण याच्यामध्ये असं एवढं आहे की संजय राऊत साहेबांचं असं तसं आहे तुमच्याकडे की एक बार जो मैंने कमिटमेंट कर दिया सो कर दिया. हे संजय राऊत साहेबांचा जो आहे ना स्वभाव, मूळ स्वभाव, त्याच्यामुळे ना आपल्या शिवसेनेमधले अनेक नेते शिवसेनेतनं बाहेर पडून शेवटी शिंदेच्या शिवसेनेमध्ये जावं लागलं. अशा प्रकारच्या गोष्टी याच्या अगोदर घडलेल्या आहेत. पण तुम्हाला शरद पवार साहेबांना डिक्टेट केलं जात आहे की त्यांनी काय करावं काय नाही, हे खटकलंय तुम्हाला जास्त राजापूरकरजी? नाही, हे बघा माझं म्हणणं एवढंच आहे की पवार साहेबांच्या एवढा दिग्गज राजकारणी, एवढा मोठा राजकारणी ज्याने पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशाचं राजकारण पाहिलं, अशा व्यक्तिमत्वाला संजय राऊत यांनी येऊन सांगणं आणि समजवणं, मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांना स्वतःचा आरसा दाखवला पाहिजे, आरशामध्ये स्वतःचा फोटो दाखवला पाहिजे की नक्की तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व काय आहे बघून घ्या करून. नाही हे बघा ताई, मला लेट मी कम्प्लीट. साहित्यिकांच्या बाबत जर वक्तव्य झालं असेल, नाही किरणजी एकच मिनिट, साहित्यिकांच्या बाबत जे वक्तव्य झालं आहे, पावसकरजींना सुषमा अंधारे मॅडमना एवढंच सांगा की दिलगिरी व्यक्त करावी पक्षातर्फे दिलगिरी. कारण पवार साहेब स्टेजवर असताना तुम्ही शिंदे साहेबांचा सत्कार होतो म्हणतो, तुमचा विषय वेगळा आहे. आणि हा फक्त शिंदे साहेबांचा नाही, हा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा सत्कार आहे असं मानतोय. 2.5 वर्षामध्ये अशा काही योजना आणल्या त्यांचा सत्कार आहे. आदरणीय पवार शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक महाराष्ट्रात अशा पद्धतीने काम केलं आणि त्याचं कौतुक जर पवार साहेबांकडून होत असेल बोललं पाहिजे आणि अशी वक्तव्य होत असतील तर या वक्तव्याविषयी त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, उभाटा पक्षाने दिलगिरी व्यक्त करावी आणि साहित्यिकांची जाहीर माफी मागावी. या तुमच्या शिवसेनेमध्ये आणि आमच्या राष्ट्रवादीमध्ये आम्ही खपवून घेत नाही आणि घेणार नाही. भावना तीव्र आहेत. मी येतो ताई. भावना तीव्र आहेत वगैरे सगळं ठीक आहे, परंतु ज्या पद्धतीने त्या मांडल्या जात आहेत ती मांडणी नक्की चुकलेली आहे असं मला वाटते. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे पुण्यामध्ये मणिपूरवरून निदर्शनं चालू होती आणि आम्ही मोदी गो बॅकचे नारे देत होतो. मोदी गो बॅकचे नारे देताना माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचे प्रशांत जगतापजी होते. प्रशांत दादा आणि मी, आम्ही दोघे मोदी गो बॅकचे नारे देत होतो आणि त्याच वेळेला त्या पुरस्कार समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून, मोदींना पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पवार साहेब उपस्थित होते. हा एक प्रसंग. दुसरा एक प्रसंग की पवार साहेबांना जेव्हा जायचं असतं तेव्हा ते जातात, त्यांना कुणी डिक्टेट करू शकत नाही, पण त्यांना टाळायचं असेल तर ते टाळू सुद्धा शकतात. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं पुस्तक जेव्हा प्रकाशित व्हायचं होतं ते अजिबात उपस्थित राहिले नाही. उलट त्या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना त्यांनी जे पत्र लिहिलं ते फार महत्वाचं होतं की आय रिसिव्ड युअर कॉफी टेबल बुक. त्या पुस्तकाला इतकं किरकोळ करून टाकलं त्यांनी की आय रिसिव्ड युअर कॉफी टेबल बुक. आमची अपेक्षा इतकी साधी आहे की पवार साहेब कदाचित आजचा कार्यक्रम टाळू शकले असते, त्यांना तो टाळता आला असता
आणि मला वाटतं मित्र म्हणून ही अपेक्षा आमची पवार साहेबांनी कार्यक्रमाला कुठल्या जावं कुठल्या जाऊ नये हे ठरवण्याचं काम महाविकास आघाडीने दिलेलं आहे का? हे ठरवण्याचा अजेंडा शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षाने दिलेला आहे का? हे तुम्हाला योग्य वाटतं का ताई? पवार साहेबांनी कुठलं काम करावं आणि कुठलं करू नये हे सांगण्याइतपत आपण एवढे मोठे झालेले आहोत का? पवार साहेब बघा ताई, पवार साहेबांनी काय करावं काय करू नये मला संजय राऊत कुठे झालेले आहेत का? मला उदय सरांकडे जायचं, शेवटची कमेंट घ्यायची मला उदय सरांची शेवटची कमेंट घ्यायची सर. मी एवढंच बोलते आपल्याला की ते टाळू शकले असते. ठीक आहे. त्यांनी काय करावं हे सांगणारे आम्ही कुणीच नाहीत, परंतु मित्र म्हणून आम्ही एवढी अपेक्षा नक्की करू शकतो. तुमच्याबद्दल नाही, संजय राऊतांच्या भाषेबद्दल आक्षेप आहे त्यांना. संजय राऊतांच्या भाषेबद्दल आक्षेप आहे. मला उदय सरांना शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. उदय सर, ज्या प्रकारे एक ह्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर तणावाचं वातावरण आहे, टीका झालीये, संवाद नाही असं म्हटलं जात असताना झालेला हा कार्यक्रम तुम्हाला असं वाटतंय का महाविकास आघाडीच्या एकूणच संबंधांवरती याचा परिणाम होऊ शकतो? कारण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे नाराज आहे, हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज नाही. महाविकास आघाडीमध्ये जे काय चाललेलं आहे हे आपण सगळे बघतो. मला फक्त सुषमाताईंना एक विचारायचं की संजय राऊत जे सकाळी बोलले आज, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? त्यांनी हो किंवा नाही सांगावं याच्यावर. हा एक भाग. आणि हा व्हॅलेंटाईन डे चाललाय, व्हॅलेंटाईन डे होतच नाही. बोला. राऊत साहेबांनी जी नाराजी व्यक्त केली त्या नाराजीशी मी नक्की सहमत आहे, परंतु त्यासाठी त्यांनी जे शब्दप्रयोग केले कदाचित त्याच्यापेक्षा वेगळ्या भाषेत किंवा वेगळ्या शब्दात मी माझी नाराजी व्यक्त केली असते. ठीक आहे, पण या एका नाराजीतून दुसऱ्या नाराजीनं जन्म घेतलेला आहे हेही तितकंच खरं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ते अजिबात रुचलेलं नाहीये. तिकडे उद्धव ठाकरे नाही, एक मिनिट, माझं म्हणणं स्पष्ट आहे. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कॅमेऱ्यावरती बोलतोय मी, माझ्या कॅमेऱ्यावरती बोलतोय मी. उद्या सकाळी संजय राऊत साहेबांनी आदरणीय पवार साहेबांची आणि या महाराष्ट्राची माफी मागावी. पवार साहेब हे देशाचं एक महत्व आहे, त्यांनी असं बोलायला नको होतं. आणि हे त्यांना उद्धव साहेबांनी सांगितलं पाहिजे, कारण की त्यांच्या माझा वेळ संपलाय. प्रेक्षकांना काय वाटतं ते पण एकदा जाणून घेऊया. आम्ही सवाल विचारला बडे मुद्देच्या माध्यमातून आज की शिंदेंचं कौतुक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिवारी लागलंय का? बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. 88% लोकांना वाटतंय होय ठाकरेंच्या ते जिवारी लागलेलं आहे, तर 12% लोकांना नाही असं वाटतंय जिवारी लागलंय. हे प्रेक्षकांचं मत आहे. आता जिवारी लागलेल्या गोष्टी जीवावर घेतल्या जातात की सोडून दिल्या जातात हे पाहावं लागेल. पण आज या चर्चेमध्ये आपण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.